नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. ॲनालिसिस भाग 4 यामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एका वाक्यावरती थांबलो होतो. ते वाक्य होतं, ही फेल्ड बिकॉज ही डिड नॉट वर्क. आता ह्या वाक्याचा जर मराठी अर्थ आपण पाहिला तर तो अयशस्वी झाला किंवा तो नापास झाला कारण की त्याने अभ्यास केला नाही किंवा त्याने मेहनत केली नाही. अशा वाक्यामध्ये आता प्रिन्सिपल क्लॉज आहे, तर प्रिन्सिपल क्लॉजची क्रिया आहे फेल्ड. यामध्ये आता फेल्ड या क्रियापदाला व्हाय ही इज फेल्ड, व्हाय इज ही फेल्ड असं जर म्हणजे व्हायने जर प्रश्न विचारला तर उत्तर मिळालं बिकॉज ही डिड नॉट वर्क. हे का, व्हाय डिड ही फेल बिकॉज ही डिड नॉट वर्क. आता ह्या क्लॉज म्हणजे उपवाक्यामध्ये म्हणजे अशा प्रकारचं ते उपवाक्य असतं. ते ॲडव्हर्ब हे जे असतं ते क्रियाविशेषण बोधक पोटवाक्य असतं. म्हणून हे उपवाक्य जे आहे ते क्रियाविशेषण बोधक पोटवाक्य आहे, ॲडव्हर्ब क्लॉज आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल की सबऑर्डिनेट क्लॉज चे 3 प्रकार पडतात. एक नामबोधक पोटवाक्य, 2 विशेषण बोधक पोटवाक्य आणि 3 क्रियाविशेषण बोधक पोटवाक्य. आता त्याचं वर्णन जे आहे ते आपण तर नामबोधक पोटवाक्य, द नाउन क्लॉज, आणि ह्याचं जे विस्तारपूर्वकची आहे तर ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. त्याबद्दल आपल्याला हे व्हिडिओज कसे वाटतात ते मला जरूर कळवायचं आहे. कारण नामबोधक पोटवाक्य, विशेषणबोधक पोटवाक्य आणि क्रियाविशेषण बोधक पोटवाक्य ह्याचा विस्तार जर बघायचा झाला तर ग्रामरचे व्हिडिओज पुढे खूप वाढणार आहेत. आपल्याला ते व्हिडिओज हवेत की नाही हे मला कॉमेंट्स करून कळवायचं आहे. मी अधिकाधिक सोप्या भाषेतून आपल्यासाठी ते व्हिडिओज घेऊन येणार आहे. पण आपल्याला अगोदर कुठलं पोटवाक्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. क्रियाविशेषण बोधक पोटवाक्याबद्दल अगोदर जाणायचं आहे, नामबोधक पोटवाक्याबद्दल अगोदर जाणायचं आहे की विशेषण बोधक पोटवाक्याबद्दल अगोदर माहिती घ्यायची आहे. तसं तर मी सलग कर्मशः देणार आहे, पण आपण मला कॉमेंट्स करून कळवा की आपल्याला नेमकं पहिले कोणत्या कशावरती व्हिडिओज आवडतील. त्यानुसार मी अधिकाधिक सोप्या पद्धतीने व्हिडिओ आपल्यासाठी करेन. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओजमध्ये, किंवा आपल्याला याहीपेक्षा कुठला नवीन टॉपिक हवा असेल तर त्यामध्ये ते आपण मला कॉमेंट्समध्ये कळवा. मी त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.